नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला दुसरा धडा आहे त्याचं नाव काय आहे? लक्ष्मी. लक्ष्मी या धड्यात हा तिसरा सीझन आहे. कोणता सीझन आहे? तीसरा. तर चल बघ. दूसरे दिन रहमान सवेरे 8-9 बजे के करीब लक्ष्मी को इलाके से बाहर जहां नाला बहता है, जहां झाड़ झंकाट और कहीं धूप के कारण जमीन हरी नजर आती है, छोड़ाया. दुसऱ्या दिवशी रहमान काय केले की त्याला कुठे सोडून आले? जिथे जिथे लोक आपल्या गाय सोडते, जिथे हरी-भरी घास आहे, झाड आहे, दुबे आहे, जमीन खूपच हरी-भरी आहे, अशा ठिकाणी सोडला. का सोडला? घास खायला. आणि तिथे काही खाणार आहे आणि आपलं पेट जे आहे ते भरणार आहे असा त्याचा विचार होता. लेकिन माँ बेटे को ये देखकर आश्चर्य हुआ कि लक्ष्मी 1-1.5 घंटे बाद ही घर के सामने खड़ी थी. आणि माँ बेटेने म्हणजे रहमानी बघा. पण परंतु मुलगा आणि आई यांना बघून आश्चर्य काय झाला की लक्ष्मी जे आहे ते 1 किंवा अर्धा तासांनी घरात परत आली आणि घरासमोर उभी राहिली. उसके गले में रस्सी थी आणि त्याच्या गलात काय होते? रस्सी होती. एक व्यक्ती उस रस्सी को हाथ में थामे कह रहा था. आणि एक माणूस होता ज्या रस्सीला हातावर थांबून बोलत होते, ये गाय क्या आप लोगों की है? आणि तो काय म्हणाला, हे गाय तुमची आहे का? रमजानी ने कहा हाँ. रमजानी ने बोलली हो, ये हमारी गाय का सब चारा खा गई है. तेवढा तो माणूस काय म्हणाला की हे गाय जे आहे, आमची जी गाय होती त्यांचे खूपच जेवण होते ते खाल्ली आहे. इसे आप लोग बांध कर रखे, नहीं तो काजी हाऊस में पहुंचा देंगे. त्यांना काय म्हणाले की तुम्ही याला बांधून ठेवा, नाही तर मी याला काय करणार? काजी हाऊस यामध्ये देणार आहे असं त्यांनी बोलले. रमजानी चुप खडी आकुंदन की बातें सुनती रही. आणि रमजानीला काही पण होश ना होता त्या काय होते चुप्प म्हणजे चुप्पी होऊन तिथे उभे राहत होती आणि ते जे माणूस आहे ते बोलत आहे त्यांचा ऐकत होती. दोपहर बाद जब करामत अली ड्यूटी से लौटा और नहा धोकर कुछ नाश्ते के लिए बैठा तो रमजानी ने उससे बोली, मेरी मानो तो इसे बेच दो. तेवढ्यात दुपारी झाली होती आणि करामत अली ड्युटीतून म्हणजे कामातून घरी आला होता आणि आंघोळ करून ते बसला होता नाश्ता करायला. तेव्हा रमजानी काय बोलली की माझा असा विचार आहे किंवा माझ्या असं म्हणत आहे की तुम्ही याला विकू द्या. फिर बेचने की बात करती हो. आणि तेवढा तो काय म्हणाला, पुन्हा तू विकायला बोलत आहे, त्याला पुन्हा तू विकायला बोलत आहे. कोण खरीदेगा इस बुढ़िया को? कोणी घेणार या म्हाताऱ्याला असं त्यांनी सांगितले. रहमान कुछ कहे तो रहा था. आणि तेवढ्यात काय म्हणाली तो? रहमान असं काही बोलत होता. उसे कुछ लोग खरीद लेंगे. आणि काय म्हणाली? त्यांना काही कोणी घेणार आहे. उसने किसी से कहा भी है शाम को वह तुमसे मिलने भी आएंगे. आणि कोणी आहे जे त्यांना घ्यायला आहे, तर कोणी येणार आहे संध्याकाळी तुम्हाला भेटायचं. करामत अली सुनकर खामोश रहेगा. आणि हा ऐकून करामत अली जे सुन्न झाला, त्यांचा ऐकण्यावर सुन्न झाला. उसे लग रहा था सब कुछ उसकी इच्छा के विरुद्ध हो रहा है. आणि असा त्याचा विचार होता की हे सगळं माझ्या हिसाबानं विरुद्ध आहे. मी असा काहीही बोलला नाही या माझ्यासाठी नाही आहे. मी याच्या इच्छातून विरुद्ध आहे. शायद जिस पर उसका कोई वश नहीं था. आणि शायद म्हणजे की याच्या माझ्या काहीही वश नाही की मी असं नाही होयाचं, ऐसा नहीं करणार तुम्ही, असा काहीही वश यांचा नाही आहे. करामत अली ये अनुभव करते हुए कि लक्ष्मी की चिंता अब किसी को नहीं. आणि त्याला असं अनुभव झाले की या लक्ष्मीची चिंता म्हणजे फिकत कोणाला पण नाही आहे. खामोश रहा, उठा और घर में जो सूखा चारा पड़ा था उसके सामने डाल दिया. ते खूपच शांत झालेले होते. ते उठलं आणि सुखाचा चारा होते, लक्ष्मीसाठी जे सुका चारा होता त्याला घेऊन लक्ष्मीच्या समोर टाकले होते.
लक्ष्मी ने चारे को सूंघा और फिर उसकी तरफ निराशापूर्ण आंखों से देखने लगी. लक्ष्मीने बघितले आणि त्याला श्वास घेऊन सुंगू लागली आणि असं निराशापूर्ण डोळ्यात त्याला पाहिले. कोणाला? करामत अलीला पाहिले. जसे कहना चाहती हो मालिक ये क्या? आणि असा बोलत आहे किंवा असा करत आहे की मालिक हे काय आहे? आज क्या मेरे फाकणे का ये सुखा चारा ही है, दराखाली कुछ नाही. आणि म्हणाली की मला माझ्या जेवणासाठी आज हेच आहे जे सुखा चारा आहे, काही दरा आणि खाली नाही आहेत, असा त्याचा विचार होता. बघा, करामत अली उसके पास से उठकर मुंह हाथ धोने के लिए गली के नुक्कड़ पर नल की ओर चल गया. तेवढ्यात करामत अली उठला आणि जे गलीचा नुक्कड़ होता त्यातून हाथ पैर धोयाला चालला होता. 7-8 बजे के करीब रहमान एक व्यक्ती को अपने साथ लाया. तेवढ्यात त्या दिवशी 7-8 संध्याकाळी किंवा झालेली होती. त्यातून रहमान आपल्यासोबत एक माणूसला घेऊन आला होता. करामत अली उसे पहचानता था आणि करामत अली त्याला पहचानत होता. इसके पहले कि उससे कुछ औपचारिक बातें हो, करामत अली ने पूछा, क्या तुम गाय खरीदने आए हो? आणि तेवढ्यात असा पहिला होता की काहीतरी बातमी झालेली आहे. म्हणजे औपचारिक बातमी म्हणजे कसा आहे कसा नाही असा विचार तुम्ही बोला, असं काहीही झाले नाही. करामत अलीने पहिला प्रश्न त्याला विचारले की तुम्ही गाय खरीदण्यासाठी येणार आले आहेत का? उसने जवाब में कहा हाँ आणि त्याने उत्तर दिला हो. बूढ़ी गाय है, दूध उद नहीं देती. तेवढ्यात तो म्हणाला म्हातारी आहे आणि दूध काहीही देते नाही. तेव्हा तो म्हणाला तो क्या हुआ? म्हणजे तो बोला काय झालं मग? तुम इसे लेकर क्या करोगे? मैं कहीं और बेच दूंगा. तेवढ्यात करामत अली म्हणाला तुम्ही याला घेऊन काय करणार आहे? तेव्हा तो उत्तर दिला की मी याला विकणार आहे. ये तुम्हारा पुराना धंदा है. तेवढ्यात तो म्हणाला करामत अली ये तुमचा मतलब पूर्वी धंधा आहेत ना? मैं जानता हूँ. मुझे तुम्हें गाय नहीं बेचनी. करामत मियाँ ने उसे कोरा जवाब दे दिया. आणि तो काय म्हणाला मला माझी गाय तुम्हाला नाही देणार आहे, मी तुम्हाला नाही विकणार आहे, तुम्ही जा इथून. रमजानी करामत के चेहरे के भाव भागती हुई बोली, क्या यह भी कोई तरीका है? आणि रमजानी तो त्याचा भाव म्हणजे त्याचा जो चेहऱ्याचा भाव होता, त्यांचा विचार होता त्यातून पाहून बोलली, हे काही तरीका आहे का लोकांसाठी बात करायचं? आने वाले को खडे खडे दुत्कार भगा दो. आणि तेवढ्यात तो काय म्हणाली, जे येतात. बघा, रमजानी करामत के चेहरे के भाव भागती हुई बोली, क्या ये भी कोई तरीका है? आने वाले को खडे खडे दुत्कार भगा दो. आणि त्याचा चेहरा पाहून रमजानी काय बोलली, हे काही तरीका आहे का की लोक तुमच्या घरी आलेले आहे, तुम्ही खडे खडे म्हणजे उभे राहून त्यांना दुत्कार म्हणजे भगवले. तुम जानती हो वो कौन है? करामत अली ने कटू स्वर में कहा. तेवढ्यात करामत अली म्हणाला तुला माहित आहे ते कोण आहे? आणि खूपच कटू स्वर म्हणजे खूपच कडवा म्हणाला. तर वो लक्ष्मी को ले जाकर वहां बेच आएगा जहां ये टुकड़े टुकड़े होकर बिक जाएगी. तेवढ्यात ते काय म्हणाला की ते लक्ष्मीला कुठे विकणार आहे? जिथे त्याचा तुकडे तुकडे होणार आहे. मेरे दोस्त ज्ञान सिंह को इसका पता चल गया तो वो मेरे बारे में क्या सोचेगा? आणि म्हणाला की माझा जो मित्र आहे किंवा दोस्त आहे ज्ञान सिंह यांना माहित पडणार तर हे कसा करणार आहे, तुला आहेत का, तो कसा विचार करणार आहे असं त्यांनी सांगितले. उस दिन करामत अली बिना कुछ खाए पिए रात को बिना बिस्तर की ही चारपाई पर पड़ा रहा. नींद उसकी आंखों से कोसों दूर थी. त्या दिवशी करामत अली नाही खाल्ला नाही पिला काहीही केलं नाही, जेवण पण नाही केला आणि बिना विस्तरचा चारपाईला असहज झोपू लागला आणि त्याचा डोळ्यातून नींद झालेलीही नाही होती, ते कोसो दूर होती पण ते असंच पडत होता. बघा, रात काफी निकल चुकी थी. सवेरे देर तक वो लौटा ही रह गया. कुछ देर बाद करामत अली ने चारपाई छोड़ी, मुंह हाथ धो घर से बाहर निकल पड़ा. आणि रात काफी निकल चुकी थी म्हणजे रात्र खूपच चाली होती. सकाळी ते उठला आणि चारपाईतून उठला आणि मुंह हात धुवून बाहेर निघाला.
लक्ष्मी के गले से बंधी हुई रस्सी खुटे से खोली और उसे गली से बाहर ले जाने लगा. आणि लक्ष्मी जे आहे त्याचा जो खुटेवर बांधली होती त्याला सोडून गलीचे बाहेर घेऊन चालला होता. रमजानी जो दरवाजे पर खड़ी ये सब देख रही थी बोलली, इसे कहाँ ले चले? आणि रमजानी उभी राहून हे सगळं बघत होती आणि बोलली, याला कुठे घेऊन चालला आहे. करामत अली ने कहा, जहां इसकी किस्मत में लिखा है. तेवढ्यात तो काय म्हणाला, जिथे याचा किस्मत आहे मी तिथून त्याला घेऊन जाणार आहे. वो लक्ष्मी को सड़क पर ले आया. लक्ष्मी बिना किसी रुकावट या हुज्जत के उसके पीछे पीछे चली जा रही थी. ते कुठून आणला होता, सडकावर घेऊन आला होता आणि लक्ष्मी बिना रुकावटमध्ये नाही कुठेतरी बसली, नाही कुठेतरी उभे राहून ते त्याच्या पाठीमागे चलत होती. वो उसकी रस्सी पकड़े सड़क पर आगे की ओर चलता गया और चलते चलते कुछ क्षण रुककर वह बोला. आणि ते मागून चालत होता आणि तिथे थांबला आणि काही क्षणात थांबला आणि म्हणाला, लक्ष्मी चल अरे. आणि म्हणाला, लक्ष्मी चल ग अरे. गौशाला यहाँ से 2 किलोमीटर दूर आहे. कुठे? गौशाला, जिथे पशु हे सगळे लोक राहतात. आणि गौशाला यातून 2 किलोमीटर खूपच दूर आहे. तुझे गौशाला में भरती कर दूंगा, वहां इत्मीनान से रहना. तुला मी गौशाला यातून भरती करणार आहे. ते खूपच तू मोकळ्याप्रमाणे तिथे राहणार आहे. वहां तू हमारे घर की तुलना में जैसे रहेगी. आणि असं म्हणाले की तू माझ्या घरातून या तुलनांमध्ये तिथे खूपच चांगलं राहणार आहे. भले ही मैं वहां ना रहूं, पर जो लोग भी होंगे मेरे ख्याल में तुम्हारे लिए अच्छे ही होंगे. आणि म्हणाला, मी तिथे नाही राहणार आहे, पण जे लोक तिथे राहणार आहे ते खूपच चांगले आहे आणि त्यांना किंवा लक्ष्मीला असं म्हणाले की तू खूपच तिथे चांगला राहणार आहे. मैं कभी कभी तुम्हें देखाया करूंगा. मी कधी कधी तिथे येणार आहे. तब तू मुझे पहचानेगी भी या नहीं, खुदा जाने. तेवढ्यात तू मला विचार करणार की मला पाहणार, मला पहचानणार का हे नाही मला माहित आहे. ते खुदा जाने म्हणजे ते ईश्वर जाने. कहते हुए करामत अली का गला भर आया, उसकी आंखें में आंसू उतरे. आणि जेव्हा हे सांगत होते त्यातच गलात भरलेले आहे म्हणजे ते रडत होतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू गिरत होते. चल लक्ष्मी चल, जल्दी पैर बढ़ा और वो खुद किसी थके मांदे बूढ़े बैल की तरह भारी कदमों से आगे बढ़ने लगी. तेवढ्यात तो म्हणाला, चल ग चल. आणि ते परत फार फार चालत होती आणि असं झालं होता की ते खूपच म्हातारी झाली आहे. त्याचं कदम जे हे मागे बढ़त नव्हतं. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो, जेव्हा तुमच्या घरी कोणी असा व्यक्ती किंवा माणूस होता त्यांना पशुप्रेम खूपच आवडतं, तर तेव्हा तुम्ही कितीही त्यांना म्हणा की हे नाही आवडतं मला, हे नाही देऊ, पण त्यांच्या मनात कसं गुदगुद झालेलं असतात किंवा असं होतात की मी त्यांना का सोडू? तुम्हाला नाही आवडतं ना, तुम्ही तुमच्या स्वतः हे करा. पण त्याच्यासाठी हे खूपच वेगळेप्रमाणे व्यवस्था होती की कसा करणार, कसा नाही करणार. तेवढ्यात तो कधी-कधी असं हसतात. तर मी परत हे सांगता, जेव्हा तुम्हाला असं वाटते की तुम्ही यांचं पालन-पोषण करणार आहे, तेव्हा तुम्ही या पशु किंवा पक्षीला घरी घेऊन या. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही मी नाही पाळणार, मी नाही यांचं पालन-पोषण करणार, तेव्हा तुम्ही त्यांना नको घेऊया. धन्यवाद.